स्वस्तवृत्त सिरीजमधील आपण 6 चॅप्टर बघत आहे, ज्याचं नाव आहे सदवृत्त. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे कारण त्याच्यामधून आपल्याला एक SAQ कन्फर्म येतच असतो. ठीक आहे. PYQ आला होता आचार रसायन एक्सप्लेन करून, त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजमध्ये त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. तर सदवृत्ताची डेफिनेशन केलेली आहे तर सत्ता सज्जनानावृत्तम व्यवहारजातम सदवृत्तम, म्हणजेच सत्पुरुषांद्वारा किंवा सज्जनांद्वारा केलं गेलेलं जे वर्तन आहे किंवा जे आचरण आहे, आचरण व्यवहार आहे, त्याला काय म्हणतो आपण, तर सदवृत्त असं म्हणत असतो. नेक्स्ट, ऑब्झर्वन्स ऑफ सदवृत्ता फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ अधर्म. कसं सदवृत्त प्रिव्हेंट करतं अधर्माला, तर पहिलं यांनी म्हटलं अधर्माला डिफाईन केलेलं आहे की जे धर्माचे प्रतिकूल आहे त्याला काय म्हणतो आपण, तर अधर्म असं म्हणत असतो. धर्माचे लक्षण काय काय, त्याच्यामध्ये धैर्य राखणे, क्षमा करणे, दम असते म्हणजे चोरी न करणे, शौच म्हणजे स्वच्छता राखणे, इंद्रिय निग्रह करणे, ठीक आहे, आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवणे, विद्या, सत्य बोलणे, अक्रोध आणि बुद्धी, हे काय तर धर्माची त्यांनी लक्षणं सांगितलेली आहेत. धार्मिक सदवृत्ताच्या मनुष्याच्या आयुष्यावर संबंध असतो. ठीक आहे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. धर्माचं जर आपण पालन केलं त्याच्यामुळे काय होतं, तर शारीरिक, मानसिक आणि धार्मिक गुणांची वृद्धी होते. ठीक आहे. जर आपण धर्माचं पालन न केलं नाही तर त्याच्यामुळे काय होतं, जी आपली आंतरिक शक्ती आहे ती असंतुलित होते. ठीक आहे. आचार रसायन म्हणजेच काय, तर आपण त्याला आपल्या मेंटल हेल्थशी रिलेटेड करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे व्यक्ती काय होतो, तर विविध व्याधीने ग्रस्त होतो. डिसीज दोन प्रकारचे, सोमॅटिक आणि सायकोसोमॅटिक. ठीक आहे. आता आचार रसायनाचा कसा आपल्या मेंटल हेल्थवरती तर इफेक्ट होतो, तर पहिले सांगितल्याने आचार रसायन म्हणजेच काय, तर सत्यवादी असणे, नेहमी सत्य बोलणे, क्रोध न करणे, ठीक आहे, जेवढं काम कूल राहतं आहे तेवढं राहणे, मद्य आणि मैथुनाचा त्याग करणे, अहिंसेचे पालन करणे, अधिक परिश्रम न करणे, शांत राहणे. ठीक आहे. नंतर जेवढं प्रिय वाक्य बोलता येईल तेवढं बोलणे, जप आणि पवित्रतेमध्ये तत्पर राहणे, म्हणजे स्वच्छ राहणे, नेहमी धैर्यवान असणे, तप करणे, नित्य दूध तूप याचं सेवन करणे, नंतर अहंकार नसणे, युक्तीचे ज्ञान असणे, ठीक आहे, नित्य त्याचा मध्ये करुणाभाव असायला पाहिजे, सदाचारी असायला पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण, आचार रसायन. आता याचा रोल काय आहे डिसीज प्रिव्हेन्शनमध्ये, तर म्हटलेलं आहे आचार रसायन इज अ टाईप ऑफ रसायन दॅट फोकसेस ऑन सायकोलॉजिकल अँड स्पिरिच्युअल हेल्थ. It is code of socio-behavioral conduct that teach us to prepared lifestyle with defined do's and don'ts. काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे. According to Ayurveda, आचार रसायन is one of the factor that helps in the attainment of physical, mental and spiritual health. It is believed that following a proper diet, good conduct, behavior can help achieve सात्विक प्रकृती. ठीक आहे. सात्विक प्रकृती कशासाठी बेस्ट आहे आपल्या, तर मेंटल, नंतर कॉन्स्टिट्यूशन ॲज इट इज लघु प्रकाशक. ही आपली सात्विक प्रकृती असते, ती कशी असते, तर लघु प्रकाशक असते. 3 प्रकारच्या प्रकृती असतात, सात्विक प्रकृती, राजस प्रकृती आणि तामस प्रकृती. ठीक आहे. तर काय म्हटलेलं आहे, आचार रसायन इज ऑल्सो कन्सिडर्ड टू बी इफेक्टिव्ह इन द प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट ऑफ सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. म्हणूनच काय म्हटलेलं आहे की आपण आचार रसायनाचं पालन करायला पाहिजे. देन नेक्स्ट टॉपिक आहे आपला कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेंटल इल पर्सन. हे जे टॉपिक्स आहेत ते आपल्या ब्ल्यूप्रिंटनुसारच कवर केले आहेत. अँड मस्ट नो टॉपिक एवढं तुम्ही केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. या सदर चॅप्टरमध्ये काय म्हटलेलं आहे, कॅरेक्टरिस्टिकमध्ये ही फील्स कम्फर्टेबल अबाउट हिमसेल्फ, दॅट is he feels reasonably secure and adequate. He neither underestimate or overestimate his own ability. He accepts his shortcoming. He has self-respect. He feels right toward other. He is able to be interested in other and to love them. He is able to like and trust other. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कॅरेक्टरिस्टिक आहेत मेंटली हेल्दी पर्सनची. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ते करेक्शन आहे, 1 मिनिट. हे कॅरेक्टर कशाचे आहेत, तर मेंटली हेल्दी पर्सनचे. त्याच्यामध्ये आता वॉर्निंग साईन फॉर द पुअर मेंटल हेल्थ. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, स्लीप आणि जे आपले अपेटाईट त्याच्यामध्ये चेंजेस सांगितलेले आहेत काही. देन मूड चेंजेस सांगितलेले आहेत काही. ड्रॉप इन फंक्शनिंग, त्याचं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे, जे वर्क आहे त्याच्यामध्ये थोडासा ड्रॉप आलेला आहे. देन प्रॉब्लेम थिंकिंग, त्याची जी पॉवर आहे ती थोडी कमी झालेली आहे. देन इन्क्रीज सेन्सिटिव्हिटी, फिलिंग डिस्कनेक्टेड, अपॅथी, इलॉजिकल थिंकिंग करत असेल, नर्वसनेस असेल किंवा बिहेवियर कसा असेल, अनयुज्युअल बिहेवियर असेल, म्हणजे नॉर्मल बिहेवियरपेक्षा थोडंसं काहीतरी डिफरंट वागत असेल. चेंजेस इन स्कूल ऑर वर्क, म्हणजे एखादा खूप अभ्यास करत असेल किंवा काहीतरी मेन त्याच्या जर मेंटल हेल्थशी काय रिलेटेड असेल तर त्याच्यामध्ये काय चेंजेस येतील त्यांच्या, जसं की इरेग्युलर राहील स्कूलमध्ये. ठीक आहे. पर्सिस्टंट मूड स्विंग्स होतील त्याचे, सोशल विथड्रॉवल. ठीक आहे. सोसायटीपासून थोडासा दूर राहील,
स्वतःमध्येच मग्न राहील, ठीक आहे. देन इरेग्युलर स्लीप पॅटर्नने सुद्धा त्याचे चेंज होईल. देन डिफिकल्टी इन कॉन्सन्ट्रेशन करू शकणार नाही. देन कॉन्स्टंट एक आणि इन्क्रीज सबस्टन्स जे यूज आहेत काही अल्कोहोल वगैरे त्याच्यामध्ये इन्क्रीज सबस्टन्स यूज. देन नेक्स्ट आहे टाईप ऑफ मेंटल इलनेस. तर मेंटल इलनेसला काय म्हटलेलं आहे, मेंटल इलनेस इज अ हेल्थ इश्यू, इट कॅन अफेक्ट युअर थॉट, मूड ऑर बिहेवियर. त्याच्यामध्ये यांनी 10 टाईप्स दिलेले आहेत मेंटल इलनेसचे. कोणकोणते, तर पहिलं आहे ऑर्गॅनिक. याच्यामध्ये असिम्प्टोमॅटिक मेंटल डिसऑर्डर आहे. कशामध्ये आढळतं, तर डिमेन्शिया इन अल्झायमर डिसीज. सेकंड आहे मेंटल अँड बिहेवियरल डिसऑर्डर ड्यू टू द यूज ऑफ सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस लाईक अल्कोहोल असेल किंवा ओपिओइड्स असेल, त्याच्यामध्ये बिहेवियरल डिसऑर्डर असेल. देन सायझोफ्रेनिया, मूड डिसऑर्डरमध्ये बायपोलर अफेक्टिव्ह डिसऑर्डर. देन न्यूरोटिक स्ट्रेस रिलेटेड अँड सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर. हे कशामध्ये आढळतं, जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर. देन सिक्स्थ आहे बिहेवियरल सिंड्रोम असोसिएटेड विथ फिजिओलॉजिकल डिस्टर्बन्स. सेवन्थ आहे डिसऑर्डर ऑफ ॲडल्ट पर्सनॅलिटी अँड बिहेवियरच्यामध्ये पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर येतो. देन मेंटल रिटार्डेशन डिसऑर्डर ऑफ सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट. याच्यामध्ये स्पेसिफिक रीडिंग डिसऑर्डर असेल किंवा चाइल्डहुड ऑटिझम असेल, ठीक आहे, ऑटिझम स्पेक्ट्रम असेल. तर नाईन्थ आहे बिहेवियरल अँड इमोशनल डिसऑर्डर विथ वनसेट युजली ऑकरिंग इन चाइल्डहुड अँड अडोल्सन पिरियडमध्ये. देन अनस्पेसिफाईड मेंटल डिसऑर्डर. देन यांनी म्हटलेलं आहे की देर आर मेजर अँड मायनर इलनेस. द मेजर इलनेस आर नॉट सायकोसोसिस, हेर इज द पर्सन इज इन्सेन. देन मेजर इलनेसमध्ये 3 सांगितले, सायझोफ्रेनिया, देन मॅनिक डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आणि पॅरानोइया. आता सायझोफ्रेनियामध्ये काय म्हटलेलं आहे, तर स्प्लिट पर्सनॅलिटी. कशी, तर पेशंट लिव्ह इन अ ड्रीम वर्ल्ड ऑफ इट्स ओन. देन सेकंड आहे मॅनिक डिप्रेशन डिसऑर्डर. म्हणजे सिम्टम्स व्हॅरी फ्रॉम हाईट ऑफ एक्साइटमेंट टू द डेप्थ ऑफ डिप्रेशन. देन पॅरानोइया. नेक्स्ट टॉपिक आहे आपला कॉज ऑफ मेंटल इल हेल्थ. कॉजेस काय काय आहेत, तर ऑर्गॅनिक कंडिशन असू शकतात, हेरिडेटरी असू शकतो कोणामध्ये. देन सोशल किंवा सायकोलॉजिकल कॉजेसमुळे किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर असेल, लाईक टॉक्सिक सबस्टन्स असतील, सायकोट्रॉपिक ड्रग्सचं सेवन करत असेल, न्यूट्रिशनल फॅक्टर असेल, मेंटल असेल किंवा इन्फेक्टिव्ह एजंट असेल, ट्रॉमॅटिक फॅक्टर असेल किंवा रेडिएशन असेल. हे काय झाले तर डिस्क्राईब द मेंटल हेल्थ सर्व्हिसेस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह मेंटल हेल्थ प्रोग्राम काय असतात. तर मेंटल हेल्थ सर्व्हिस इन अ कम्युनिटी आर कन्सर्न नॉट ओनली विथ अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट but also with the preservation and promotion of good mental health and prevention of mental illness. याच्यामध्ये पहिले येतं अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. देन सेकंड आहे रिहॅबिलिटेशन. थर्ड इज ग्रुप अँड इंडिव्हिज्युअल सायकोथेरपी, मेंटल हेल्थ एज्युकेशन, देन यूज ऑफ मॉडर्न सायको ॲक्टिव्ह ड्रग. देन सिक्स्थ आफ्टर केअर सर्व्हिसेस. देन कॉम्प्रेहेन्सिव्ह मेंटल हेल्थ प्रोग्राममध्ये काय येतं, द करंट ट्रेंड इज फुल ऑफ इंटिग्रेशन ऑफ सायकियाट्रिक सर्व्हिसेस विथ अदर हेल्थ सर्व्हिसेस. द कम्युनिटी मेंटल हेल्थ प्रोग्राम इन्क्लूड ऑल कम्युनिटी फॅसिलिटीज पर्टिनंट इन एनी वे टू प्रिव्हेंट, ट्रीटमेंट आणि रिहॅबिलिटेशन. द फिलॉसॉफी ऑफ कम्युनिटी मेंटल हेल्थ प्रोग्राम कन्सिस्ट ऑफ इनपेशंट सर्व्हिसेस असतील, आउटपेशंट सर्व्हिसेस, पार्शल हॉस्पिटलायझेशन, इमर्जन्सी सर्व्हिस, डायग्नोस्टिक सर्व्हिस, देन एज्युकेशनल सर्व्हिस, ट्रेनिंग, रिसर्च आणि इव्हॅल्युएशन. हे कशामध्ये येतं, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह मेंटल हेल्थ प्रोग्राममध्ये. एवढं त्यांचे आहे, ठीक आहे. हा जो चॅप्टर आहे 6th एवढाच इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये क्वेश्चन येऊ शकतो की आचार रसायन चा रोल काय आहे प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजमध्ये, ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेंटली हील पर्सन किंवा हेल्दी पर्सन आणि साईन ऑफ पुअर मेंटल हेल्थ किंवा टाईप ऑफ मेंटल इलनेस एक्सप्लेन करा. देन नेक्स्ट टॉपिक आहे याच्यामध्ये डिस्क्राईब द मेंटल हेल्थ सर्व्हिसेस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह मेंटल हेल्थ प्रोग्राम, ठीक आहे. इथे हा जो चॅप्टर आहे 6th सदर हा झालेला आहे. तुम्हाला जर चॅप्टरच्या नोट्स पाहिजे असतील तर आपल्या आयोर नोट ॲपवर तिथे अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता, ठीक आहे. जो आपला नेक्स्ट टॉपिक आहे आहार, तो इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, खूप मोठा चॅप्टर आहे आणि इम्पॉर्टंटसुद्धा आहे. आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं, ठीक आहे. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण आहार चॅप्टर सुरू करूया, ठीक आहे. थँक्यू.